गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. आज माझी चेहऱ्यावरची खुशी, कारण की आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाला, म्हणजेच रेवदंड्याला, अलिबागला. आणि आज आमच्यासोबत आहेत हर्षाली, अव्यान आणि हर्षालीचे चुलत काका. चुलत काका म्हणजे कझन काका आहेत तिचे. त्यांची फॅमिलीसुद्धा आमच्यासोबत आहे. आम्ही चाललो आहे आज. आम्ही अलिबागला येऊनसुद्धा आमच्या घरी स्टे नाही करत आहोत, कारण की आम्ही चाललो आहोत नागावला आम्ही रेसॉर्ट बुक केला आहे. आणि रेसॉर्टला बुक करायच्या आधी, रेसॉर्टला जायच्या आधी आम्ही विचार केला की लंच करायचा टाईम झाला आहे, कारण का ब्लॉग घरून स्टार्ट नाही केला, कारण की एवढी ट्रॅफिक आहे. आज 1 मे असल्यामुळे महाराष्ट्र दिन आहे, सगळ्यांना सुट्टी आहेत. आणि त्याचबरोबर सॅटर्डे संडेचा विकेंड आला आहे, पूर्ण अलिबाग जाम आहे. त्यामुळे घरातून काही ब्लॉग स्टार्ट नाही केला, डायरेक्ट रेवदंड्याला आम्ही आलो आहे. कारण का आम्ही रूट दुसरा रूट सिलेक्ट केला. कोलाडवरून आम्ही आलो इकडे. आणि इकडे आल्यानंतर मग विचार केला की आपल्या रेवदंड्याला आपलं राजूदादाचं किचन आहे, राजूदादाचं सी फूड रेवदंडा बीचवरच आहे. इथे आपण मस्तपैकी जेवण करूया. मच्छी थाली सांगितली आम्ही, पापलेट, सुरमई, चिकन सगळं. आणि इथे जेवल्यानंतर आपण जाऊ नागावला, जिकडे आपण रिसॉर्ट बुक केला आहे. सो चला तुम्हाला दाखवतो आज आमच्यासोबत कोण कोण आहे. आणि नक्कीच हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघत राहा गाईस. खूप मजा येणार आहे. आम्ही खूप 2 दिवसासाठी वेकेशन मोडमध्ये आलो आहे आम्ही, आणि 2 दिवस खूप मजा करणार आहोत, लाईक मालवण. सो स्टे ट्यून, नक्कीच तुम्ही हा व्लॉग एंडपर्यंत बघत राहा. रेवदंडा बीचवरच राजूदादाने असं मस्त सेटअप केला आहे, तिथे तुम्ही सी फूडचा आनंद घेऊ शकता. बीचला लागूनच आहे एकदम. हा आहे रेवदंड्याचा मेन बीच, आणि इकडे आहे राजूदादाचं किचन. आमची सगळी गँग इकडे बसली आहे. या साईडला किचन आहे, जिकडे वहिनी मस्तपैकी आपल्यासाठी फिश फ्राय बनवते. हे बघा, छान असा सुंदर सेटअप केला आहे त्यांनी, स्वीट अँड सिम्पल. खरंच गोव्याची वाईब येते. आणि आमची गैंग, छोटी गैंग, से हाय. कैसा लग रहा है? मज़ा आ रहा है? स्विमिंग पूल में जाना है कि समुंदर में जाना नहाने? स्विमिंग पूल में नमकीन पाणी रहेगा. वाह, रियांश पण आला आमच्यासोबत. आणि आमचा अव्यान बीचची वाईब एन्जॉय करतोय. अव्यान गोलू ट्रॅव्हल करून दमलाय, सगळे ते बघतोय. कसं वाटतंय बीचच्या साईडला लंच करताना? एकदम भारी ना, राजूदादाच किचन. आता फूड टेस्ट करूया कसं आहे. पापलेट, सुरमई, चिकन, भाकरी, फेवरेटच असतं. राजूदादाच किचनमध्ये आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे. आणि वहिनी मस्तपैकी पापलेट फ्राय करणार आहे आपली. हे बघा पापलेटची साईज किती मोठी आहे. लाईव्ह तुम्हाला बघायला मिळते जेवण बनताना राजूदादाच किचनमध्ये, जे की आहे रेवदंड्यामध्ये. तुम्हाला ॲड्रेस नक्कीच मी मेन्शन करतो या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये. हे आमचे प्लेट्स रेडी होताना 1 बाय 1. आणि किचनमध्ये एंट्री यासाठी घेते कारण बाबूजी खिमटीसुद्धा बनवून देत आहेत. हे बघा, पापलेटची साईज मस्त आहे हो, जाम भारी ना. आपलाच बंदरावरची सुरमई आहे ना, आपल्या रेवदंड्याचे मासे डायरेक्ट.
आणि इकडे एक साईडला आपला मस्तपैकी चिकन सुक्का होता ना. काय कलर आहे चिकन सुक्काचा, वाव. तुम्हाला पण तोंडाला पाणी येईलच नक्कीच आमचा व्हिडिओ बघून. आणि आता जातील आपले तव्यामध्ये गरमागरम पापलेट आणि सुरमई. हा हा, क्या बात. वन बाय वन राजू दादास किचनमध्ये आमचं जेवण इज रेडी. हां तिथे ठेवा मग. पापलेट थाली. वाव. ये पूरा मेरा तुरा तेरा नाही आहे. आणि चिकनची गार्निशिंग आणि चिकनचं टेक्स्चर एवढा जबरदस्त वाटतोय ना, काय विचारून सोय नाही. चिकन सुक्का आणि तांदळाची भाकरी. आमचं जेवण कंप्लीट झालं आहे. आता आम्ही चाललो आहे नागावला. म्हणजे नागावला आम्ही जिकडे रिसॉर्ट घेतलं तिकडे जातो आहे. दुपारचे 3 वाजलेत. ऊन तर नाही बोलू शकत, एकदम मस्त सावली आहे, छान असा वारा सुटला आहे. राजू दादाचं जेवण 10 आउट ऑफ 10. एकदम जबरदस्त जेवण होतं. पापलेटची साईज तर तुम्ही पाहिलीतच. आणि टेस्ट हे तुम्हाला येऊन टेस्ट करावं लागेल, कारण का टेस्ट मी तुम्हाला सांगू शकतो फक्त, पण तुम्हाला टेस्ट करू नाही शकत. सो राजू दादाला आता बाय बाय केला मस्त. तर जाऊया आपल्या गाडीत आणि गाडीतून थेट नागावला. रस्त्यामध्येच चौलमळ्याला आम्ही पेट्रोल भरायसाठी थांबलो, कारण की सकाळी निघाल्यापासून कुठेच पेट्रोल नाही भरलं, काहीच स्टॉप नाही घेतला, ब्रेकफास्ट नव्हतं केलं. आणि लंच पण तुम्ही बघितलं राजू दादाकडे लंच केलं, पण दाखवता पण नाही याला जास्त कसं खाल्लंय, कारण की एवढी भूक लागली होती. बिकॉज आफ्टर अ लॉंग वेट आम्ही एवढं छान जेवण आमच्या समोर आलं तर आम्हाला भूक अनावर झाली. आणि आम्ही एवढं फटाफट खाण्यात बिझी झालो की शूट करायलाच विसरलो. पण जेवण एक नंबर होतं, एक नंबर. झोप यायला लागली है ना. एवढं जेवण छान होतं की एवढं जेवलो आम्ही आणि आता आले झोप. शारदा पेट्रोल पंपला पेट्रोल भरायसाठी थांबलो, पण आमची बाबू झोपला मस्त गार एकदम. पण आमची एक गाडी आहे ना CNG असल्यामुळे, अर्चलेच्या काकांची गाडी एर्टिगा आहे, त्यामुळे CNG साठी थोडीशी लाईन आहे. ती लाईन जर लवकर झाली तर आम्हाला पण लवकर निघता येईल. आम्ही फक्त 3 किलोमीटर लांब आहोत आमच्या रेसॉर्ट पासून. आणि रेसॉर्ट कसं आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलोय. आणि एवढा आतमध्ये आहे ना ही प्रॉपर्टी, एम्ब्रोसिया रिसॉर्ट्स. प्रॉपर्टी तर ठीक आहे, बट एवढा आतमध्ये आहे काय विचारून सोय नाही खरंच. एम्ब्रोसिया नागाव. पार्किंग करूया, मजा हवी आतमध्ये. आम्ही आलो आहोत आमच्या रूम जवळ. एम्ब्रोसिया रिसॉर्ट, एम्ब्रोसिया नागाव. मस्त आहे, शांत, एकदम पीसफुल आहे. पीसफुल आहे. आवाज नाही. जाताना तुम्हाला दाखवेन. बट खूप जवळचा रस्ता आहे. यांच्यामध्ये पेशन्स लेवल नाही आहे बघा. सगळे स्विमसूट घालून लगेच पोहायला पण तयार. असा आहे इंटिरियर व्ह्यू एम्ब्रोसियाचा. हे सगळे रूम्स आहेत त्यांचे. आणि आमचे रूम दोघांचे बाजूबाजूलाच घेतलेत आम्ही. हा आहे आमचा रूम तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे. म्हणजे एकदम हवेली, एखाद्या हवेलीचा कसा रूम असतो तेवढा मोठा स्पेशियस रूम. आणि वॉर्डरॉब, सोफा कम बेड. इकडे चेअर्स आहेत सिटिंगसाठी. एकदम वाव पण नाही बोलू शकत, ओके प्रॉपर्टी आहे कम्पेअर्ड टू द रेट्स. हे बघा यांची कशी एकदम मस्ती चालू आहे. आणि यांना पूल ॲक्सेसच हवं होतं आणि राईट टाइमला आम्ही पोहोचलोय. आल्या लगेच पहिल्या पूल मध्ये मला सोडून ते पण. मी आणि बाबू मस्त रूम मध्ये आम्ही दोघं झोपलो होतो. बाबूला इकडे घेऊन आले. अव्यानला मस्त एकदम साईडला बसवलंय आणि आम्ही एन्जॉय करतोय. आता अर्चली पण पूल मध्ये येणार आहे. नाही, डाऊट आहे. गाइस, हाउस द जोश. हाय, कैसा लग रहा है? हाउस द जोश. हाय, हाउस द जोश. Hello friends, welcome back to our channel. It's a day 2 in अलिबाग. फॅमिली टूर, आमची ग्रुप टूर बोलू शकतो, फॅमिली टूर बोलू शकतो. टुडे इज द सेकंड डे इन अलिबाग. आणि मॉर्निंग खूप जास्त छान झाली आमची. बाबू पण फ्रेश झाला आहे, बाबूचं ब्रेकफास्टसुद्धा झालं आहे. आणि आम्ही आलो आहे आमच्या ब्रेकफास्टला एम्ब्रोसियामध्ये, एम्ब्रोसिया नागाव. आमचा ब्रेकफास्ट इकडेच इन्क्लूड आहे.
आणि रेडीसुद्धा झालो आहे मीसुद्धा आणि हर्षालीसुद्धा. आणि ब्रेकफास्ट नंतर जायचं कुठे, आजचा दिवस कुठे स्पेंड करायचा, दॅट इज अ बिग टास्क. सो विचार करतो आहे नागाव बीचला तर आम्ही जाणार आहोत, कारण का जे छोटे मुलं आहेत त्यांना वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत. सो विचार केला की नागाव बीचला जाऊया. नागाव बीचला वॉटर स्पोर्ट्स खूप आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी फेरफटका म्हणजे छोटं मोठं काही शॉपिंग करायची असेल तर तेही करू शकतो आपण. बट द मेन थिंग इज की काय बोलू शकतो आपण, इकडचं क्लायमेट सेम लाईक मुंबई, नो डिफरन्स. एवढा ऊन आहे ना, एवढा ऊन आहे, त्यामुळे आम्ही अवॉइड करतो आहे की 4च्या अगोदर आपल्याला बीचवरती नाही जायचं आहे. बिकॉज का माहिती आहे का, 4 वाजेपर्यंत घेऊन गेलो तर बाबू चिडचिड करेल, स्किनची टॅनिंग. आत्ताच तुम्ही बघू शकता की सकाळचे 10:15 वाजलेत आणि एवढा जास्त ऊन आहे. तरी पण टुरिस्ट काही यायचे थांबत नाही आपल्या अलिबागमध्ये. व्ह्यू, दिस इज द व्ह्यू. अँड नाव विल हॅव अ ब्रेकफास्ट and we'll go for the tour in Alibag. Let's go. This is the kitchen space for Embrace here. So we are having breakfast now. काय घेतला? Okay. Omelette. There is my plate. आता आम्ही आलो आहे आमच्या मामाच्या घरी आणि मामाचं माझ्या कॉटेज आहे. घराच्या मागेच होमस्टे. द्रोण, ही आमची आजी, आईची आई. आजी हाय कर. आणि पिल्लूला झोपवलं इकडे मस्तपैकी. हे आमचं मामाचं घर छान असं. आणि इकडे आहे किचन. आमचे कॉटेजचे गेस्ट असल्यामुळे थोडीशी गडबड असते, सो इग्नोर दिस प्लेस गाईस. आणि हे आहे ओपन स्पेस किचन, जे की गेस्टना जेवणासाठी यूज केलं जातं. ही आहे बॅक साईड घराची. ही आमची मामी. आणि दिस इज द प्लेस जिथे तुम्ही एकदम चिल आउट करू शकता. आणि या कॉटेजचं सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन विथ ॲड्रेस अँड विथ माझा मामाचा नंबर, म्हणजे तुम्हाला स्पेशल डिस्काउंट भेटेल. ह्याचं कॉटेज आहे थळमध्ये, थळ अलिबागला, जिथे तुम्ही मस्तपैकी चिलॅक्स करू शकता तुमच्या फॅमिलीजसोबत. इकडे मस्त त्यांनी डायनिंग एरिया बनवला आहे जिथे तुम्ही लंच करू शकता. झोपाळेसुद्धा आहे, तुम्ही चिल करू शकता इकडे. आणि डायनिंग एरिया गाईस तुम्ही बघू शकता किती सुपर्ब आहे. आउटडोर डायनिंग एरिया म्हणजे काहीतरी एकदम नॅचरल वाटतं आहे, नेचरच्या मध्ये, एकदम पूर्ण सावलीमध्ये, एकदम मस्त भारी. हे बघा डायनिंग एरिया तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि आता आपण जाऊया रूम्स जिथे आहेत तिथेच. आणि जेवणसुद्धा तुम्हाला घरगुती भेटेल, फिश, चिकन, मटन, जे काय हवं असेल ते. इकडे आहेत रूम्स स्टेसाठी, 1 by 1 रूम्स. इकडे तुम्ही AC नॉन AC रूम्समध्ये स्टे करू शकता. आहे आमचा मामा, ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. अँड दिस इज द सेकंड रूम. मेन गोष्ट काय माहिती आहे का, इकडे तुम्हाला ऊन तर लागणार नाहीच. आणि दुसरी गोष्ट नॅचरल नेचरमध्ये तुम्हाला एकदम मस्त सावलीत 2 दिवस 3 दिवसाचं स्टेकेशनला व्हिजिट करता येईल आणि खूप एन्जॉय करता येईल. कैसा लग रहा है बच्चे लोग? अच्छा लग रहा है. नाईस. आणि फणस, मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवायचे फणस बघू शकता तुम्ही. फणस तर आपल्याला मुंबईकरांना भेटायला म्हणजे मुश्किल, आपण विकत घेतो. बट इकडे बघा तुम्ही, 1 2 3 4 अनगिनत, अनलिमिटेड. ह्या फणाची साईज पण खूप मोठी आहे. अजून ते मोठे झाले नाही आहेत, अजून मोठ्या व्हायला खूप दिवस लागतील. बट ते बघा मोठे आहेत. हे बघा किती मोठे मोठे फणस. आणि अजून या प्रॉपर्टीमध्ये खूप काही डेव्हलपमेंट्स व्हायचे बाकी आहेत. म्हणजे इकडे तुम्हाला पूल दिसेल थोड्याच महिन्यामध्ये. आणि तुम्हाला वरचीसुद्धा एक रूम दाखवतो. सो ज्यांना कोणा या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्टेड असेल बुकिंगसाठी, सो मी तुम्हाला माझ्या मामाचा नंबर आणि या प्रॉपर्टीचा ॲड्रेस विथ द नेम डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन नक्कीच. वरतीसुद्धा एक रूम आहे, एकदम फॅमिली रूम आहे, जिथे तुम्ही 10 ते 12-15 लोकंसुद्धा एका रूममध्ये मॅनेज करू शकता, स्टे करू शकता एकत्र, सेपरेट रूमच्या व्यतिरिक्त. स्टेअरकेस चढल्यानंतर हा आहे बॅल्कनी व्ह्यू. आणि बॅल्कनीमधून तुम्हाला हे सुंदर अशी फुलं दिसतील. आणि हे जाम तुम्हाला माहिती असेल, याला तुमच्या इकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्याकडे तरी जाम म्हणतात अलिबागला.
आणि हे सुंदर फुलं बघा. दिस इज द बिग रूम, जिथे तुम्ही 10-12 लोक सगळे विथ फॅमिली एकत्र स्टेकेशन एन्जॉय करू शकता. इथे तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेससुद्धा मिळतील, बेडसुद्धा अवेलेबल आहे, टी व्ही, इथे एक मोठा मॅट्रेस, डायनिंग टेबल. एम्बियन्स तुम्ही बघू शकता किती सुपर्ब आहे गाईज. फूड्समध्ये काय काय अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता. क्रॅब मसालापासून एकदम डायरेक्ट मटन ग्रेव्हीपर्यंत आणि आहे चिकन थाली, एग थाली, फिश थाली. रेट्स पण तुम्ही बघू शकता एकदम रिजनेबल आहेत विथ ब्रेकफास्ट, स्टार्टर्स अँड एव्हरीथिंग. हे आहे वेजचं मेन कोर्स अँड एव्हरीथिंग. हा आहे माझ्या ताईचा रॉयल ट्रीट रिसॉर्ट आणि इकडे भली मोठी पार्किंग आहे. तुम्ही तुमची गाडी पार्क करून इथे रिसॉर्टमध्ये येऊ शकता. किचन आहे राईट साईडला. मेन एम्बियन्स इथे 4 रूम आहेत आणि वरती 4 रूम आहेत. असली मजा तो यहाँ पर है बिकॉज ही मस्त छान अशी वाडी आहे आणि वाडीला लागूनच स्विमिंग पूल. इथे तुमचा पूर्ण पैसा वसूल होईल. रात्री तुम्ही प्रायव्हेट पार्टी करू शकता, म्युझिक, डान्स, गेम्स सगळं करू शकता. कैसा आहे पूल? एक नंबर आहे ना. म्युझिक सिस्टम लावून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता, इथे डान्स करू शकता. आणि ही आहे मेन वाडी. इकडे आंब्याची बाग असं बोलू शकतो आपण आणि इकडे लहान पोरांची मजा. हे कैसा लग रहा है इधर? भारी. हा निकालेंगे रुक, कैरी खायची याला. इकडे गेम्स, सीसॉ वगैरे आहे, राईड्स आहेत, झोपाळा बोलू शकतो. आंबे कैरी खूप सारे आहेत. ऐश कर रहा है तू भी ऐश कर. अरे मैंने अंडरवेयर आप जाने नहीं देते. यानी कपड़े नहीं आणले. नहीं गाड़ी में गिल्ला नहीं जाना बाबू. तो फिर वो दुल्हन भाई पूछेगा कैसे? यहाँ पे रुकना है आज. हाँ यहाँ पे रुकना है आज. और वहाँ पे कौन जाएगा फिर? हाँ अपने आप देन बॅक साईडच्या नंतर इथे आहे डायनिंग एरिया वेर यू कॅन एन्जॉय युअर फूड. आणि इकडे आहे किचन जिकडे तुम्हाला होममेड भारी जेवण मिळेल. मावशी तर मच्छी फ्राय करते आहे. जाम भारी. कसला पापलेट मावरा. बघू हे काय प्रॉन्स आहे. पूरा निकाल. खोकला यायला लागला. मच्छीचा ठसका यायला लागला. आता आम्ही आलो आहे वन अँड ओनली आपलं अलिबाग बीच. कारण का आपले छोटे मेंबर्सना करायचे आहे वॉटर स्पोर्ट्स, वॉटर राईड्स. आपण जाऊया आता वॉटर स्पोर्ट्ससाठी. कोण कोण काय काय राईड करते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि संडे असल्यामुळे रश तर खूप आहे. गाडीसाठी लकीली पार्किंग भेटली आम्हाला. वेलकम टू अलिबाग बीच. सगळे रिसॉर्ट सगळे अख्खा अलिबागच फुल आहे, काय विचारून सोय नाही. आणि बाबूला थोडंसं ऊन लागते माझ्या. वाव वाव. चलो किल्ल्यातलं पाणी खूप कमी झालं आहे आणि तुम्ही स्वतः बाय वॉक जाऊ शकता. फक्त येताना गॅरंटी नसते कारण की पाणी भरलं तर तुम्हाला तिकडे बोटीने यावं लागतं. आणि अलिबाग बीच आपला नेहमीप्रमाणे खचाखच विकेंडला एकदम पूर्ण गर्दी. अलिबाग बीचवरती तुम्हाला मल्टिपल राईड्स भेटतील. जेटस्कीपासून बनाना राईडपासून बरेचसे राईड्स आहेत. तुम्हाला तर नेहमी माहितीच असेल की जे अलिबागला येतात खूप सारे राईड्स आहेत. हॉर्स रायडिंग आहे आणि जे बग्गी जे आता घेऊन गेले आपले छोटी गँग, दॅट इज बग्गी. क्लायमेट एकदम मस्त भारी. दोन्ही पण आपल्या गाड्या आल्यात, एक लेफ्टनी एक राईटनी. ATV राईड तर आपली झाली. आता आपण चाललो आहे वॉटर स्पोर्ट्स करायला. आणि वॉटर स्पोर्ट्स करायसाठी इथे बेस्ट माणूस भेटला आपल्याला, चंदूभाई, आई एकविरा वॉटर स्पोर्ट्स. आणि याच्यामध्ये आपल्याला त्यांनी पॅकेज दिलं आहे. हे सगळे पॅकेज बघा. याच्यामध्ये प्रत्येक तुम्ही पर्टिक्युलर राईडसुद्धा करू शकता. 1 by 1 पॅकेजसुद्धा अवेलेबल आहेत. आता आम्ही काय राईड करतो आणि त्याची काय प्राइसिंग असेल
हे तुम्हाला नक्कीच मी या ब्लॉगच्या एंडपर्यंत नक्कीच सांगेन. सो बघूया पहिले राईड्स काय काय करतोय. पहिले तर आपण जेटस्की करतोय आणि काय करतोय आपण जेटस्की, ड्रॅगन डिस्को आणि ड्रॅगन राईड. लेट्स गो गाईस. गाईस रेडी? बच्चे लोग रेडी? या चिल्लर गँगसाठी, या छोट्या पोरांसाठी मला सुद्धा पाण्यात जावं लागतंय आणि त्यात जीन्स. आधी माहिती असतं मी शॉर्ट्स घेऊन आलो असतो ना. रिव्यू पॅन भीग गया पूरा तेरा भी. मजा आ रहा है? देख कैसा लग रहा है अभी? अरे गिर जाएगा. काय ब्युटिफुल नजारा आहे गाईस. ऊन कमी झालंय. एकदम एकदम वाइब येते वाइब. हा रोप आहे वो बोट का रोप आहे. नाही करता करता आम्ही पूर्ण पाण्यात आलोय सगळे आणि एकदम ब्युटिफुल वाटतं यार खरंच. एकदम वाईब. हा ना. आता उटी चालू झाली ना. फर्स्ट राईडसाठी रुळून गेलाय जेटस्की राईडसाठी. पाण्याच्या लाटा खूप जरा जास्त आहेत. सेकंड राऊंड होता रियांशचा. आमचा एकदम बिंदास आहे. रियांश अजिबात घाबरत नाही. बिंदास एकदम कट बीट मारत येतोय. अब बारी है डिस्को की. आता चालेल लोक डिस्को करायला. रिया पकड़ उसको पकड़. चला जाऊ दे आतमध्ये. डर लग रहा है क्या? अबे थोडा तो डरो. काय पोरं आहेत यार. एवढं मोठ्या रोल वरती बसवलंय पण त्यांना भीती अजिबात नाहीये. सेकंड राईड इज रेडी. आता बच्चा गँग चालली सगळी सेकंड राईडसाठी. मस्त. डर लगा? नहीं यार, और स्पीड होना चाहिए था. और स्पीड चाहिए था. त्याला भीतीच नाही. चल ड्रैगन चल. नहीं भाई इसमें डर लगा? नहीं. तो तुम डरते हो कि नहीं डरते हो? थर्ड राइड ड्रैगन राइड. हे हात सोडू नका पोरांनो. हात नाही सोडायचा. आता अर्चलीचे काका आणि काकी जाणार आहेत वॉटर स्पोर्ट्स करायला जेटस्कीची. संध्याकाळचे 6:15 वाजलेत तरी पण वॉटर स्पोर्ट्स काही बंद नाही झाले अलिबाग बीचचे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे 5 months my love.